जय जय रघुवीर समर्थ। जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना। क्षयातीततो अक्षय मोक्ष देतो, दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 174 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी आपल्याला गेल्या श्लोकामध्ये या आत्मस्वरूपाची ओळख करून घेताना एका साधकाला कुठल्या प्रक्रियेमधून जावं लागतं याचं अतिशय सुंदर असं चिंतन आपल्या समोर ठेवलं। हा आत्मस्वरूपाचा प्रांत कशा पद्धतीने मनगोचर आहे, इंद्रियातीत आहे, हे समर्थांनी आपल्याला समजावून सांगितलं। आजच्या श्लोकामध्ये समर्थ माऊली आम्हाला या आत्मस्वरूपाचं कौतुक, या आत्मज्ञानाचं कौतुक, त्याची असलेली उत्तंगता या श्लोकामधून समजावून सांगत आहेत। ज्याने या अहंकार रूपी राहुला आपल्या जीवनामधून त्यागलं, वगळलं आणि जो नित्य आत्मज्ञानाचा सूर्य तळपत आहे, त्याने आपल्या जीवनात, आपल्या अंतःकरणात सर्व दिशा उजळून टाकल्या। अशा या आत्मज्ञानाचं वैभव काय आहे हे समर्थ माऊली आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगत आहे। समर्थांचे अतिशय समजायला वरकरणी क्लिष्ट शब्द, पण त्या शब्दांमध्ये असलेला करुणेचा पाझर जेव्हा त्या गुरुकृपेने आपण अनुभवतो सज्जनो, तेव्हा हे जीवन अत्यंत कृतार्थ वाटतं। असं हे समर्थांचे विलक्षण शब्द या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत। काय म्हणते समर्थ माऊली? जया चक्षुने लक्षिता लक्षवेना। ज्याला या चर्मचक्षूंच्या आधाराने पाहायला गेलो तर तो दिसत नाही। भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना। पण हे दृश्य जग, हा भव अर्थात हा भवरोग, या दृश्य जगामध्ये चाललेले सगळे व्यवहार, एकदा का हे आत्मज्ञान झालं की त्याचं मिथ्यत्व प्रगटतं, आणि ते मिथ्यत्व अगदी समूळ प्रगटल्यामुळं त्याला आपण कितीही जरी धरायचा प्रयत्न केला, कितीही जरी त्याला सत्य मानण्याचा प्रयत्न केला, हा जरी कितीही जीवनाचा अविभाज्य घटक आहे असं समजायचा प्रयत्न केला, तरी काही केल्या हे आत्मचक्षुच्या मुळं, या आत्मज्ञानाच्या प्रकाशापुढं या अज्ञानाचा अंधकार टिकू शकत नाही। भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना। आणि काय देतो हे आत्मज्ञान? क्षयातीततो अक्षय मोक्ष देतो। हे आत्मज्ञान क्षयातीत आहे, ज्याला कधी क्षय होत नाही, जे कधी घटत नाही, असं हे आत्मज्ञान अक्षय रूपी मोक्षाची प्राप्ती करून देतं। क्षयातीततो अक्षय मोक्ष देतो। आणि असा हा आत्मस्वरूप त्याच्या छत्रछायेखाली राहणाऱ्या या जीवाला दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो। एकदा का हे आत्मज्ञान झालं की जरी या दृश्य जगात, या मिथ्या प्रपंचामध्ये त्या सत्पुरुषाला आता कशाचीच अपेक्षा नसली, तरी देखील या आत्मस्वरूपाला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या त्याच्या लक्षणांच्या आधाराने अशा आत्मज्ञानी सत्पुरुषाला सांभाळावं लागतं, जपावं लागतं, आणि तोच त्याला सांभाळतो, तोच त्याचा लक्ष आपल्या
या कृपाळूपणाने सर्व दृष्टीने त्याला सांभाळतो, त्याच्याकडे लक्ष ठेवतो. असं हे आत्मज्ञानाचं वैभव समर्थ आम्हाला समजावून सांगतायत. सज्जनो, पुनश्च एकदा आपल्याला स्मरण करून देतो की हे सगळे श्लोक साधनी व्यक्तीने साधनेच्या गाळणीतून समजून घ्यायचे आहेत. हे केवळ शब्दच्छल नाही, इथं केवळ व्याकरण नाही, इथं केवळ साहित्य नाही, इथं थेट प्रचिती आहे. ही आत्मज्ञानाची प्रचिती समर्थ माऊली या श्लोकांमधून आपल्या समोर ठेवते. आपण देखील अत्यंत एकाग्र भावनेने, नामस्मरणाच्या आधाराने, गुरुकृपेने या श्लोकांमध्ये अनुभूतीने, तद्रुपतेने त्यांना जाणून घ्यायचं आहे. ना की हे वाक्य, माझे शब्द तुम्हाला ती अनुभूती देऊ शकतील, परंतु मी तुम्हाला एक दिशादर्शकाप्रमाणे तो मार्ग सांगतोय. जर तुम्ही त्या मार्गावरती एकाग्रतेने साधन करत करत जाऊ लागला तर निश्चित तुम्हाला या श्लोकांमध्ये दडलेली अनुभूती कळू शकते. समर्थ माऊली आपल्याला या आत्मज्ञानाचं हे वैभव समजावून सांगतायत. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना. या आत्मज्ञानाला प्राप्त झाल्यानंतर या भगवंताला पाहण्यासाठी या डोळ्यांची गरजच नाही. या डोळ्यांच्या आधाराने आपण काय पाहतो? बघा, देहधारी व्यक्ती या डोळ्यांच्या आधाराने या दृश्य जगाला पाहतो. हे दृश्य जग जे गुणात्मक आहे, जे रूपात्मक आहे, आणि आत्मज्ञान हे गुणातीत आहे, रूपातीत आहे. त्यामुळे या चर्मचक्षूंचा जो विषय आहे तो आत्मज्ञानाच्या ठिकाणी वासच करू शकत नाही. हे गुणातीत झालेलं असं हे अंतरंग या दृश्य जगाचं भान या चर्मचक्षूंच्या आधाराने घेतच नाही. एक उदाहरण देतो, म्हणजे कदाचित ही क्लिष्ट भाषा तुम्हाला सोपी होईल. स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोच्या धर्म परिषदेसाठी अमेरिकेमध्ये होते, तेव्हा तुम्ही जाणताच त्या चरित्रामध्ये की त्यांना फार खडतर परिस्थितीमधून जावं लागलं. एकतर आपला परतंत्र असलेला देश, इंग्रजांची सत्ता, पैशाची वानवा, त्यामुळं कसे बसे अमेरिकेपर्यंत गुरुकृपेने पोचलेले स्वामी, आणि मग या धर्म परिषदेच्या आधी बराच कालावधी अनेक लोकांशी त्यांचा सहवास आला, अनेक वाईट अनुभव त्यांना आले. त्यामधलाच एक अनुभव स्वामी विवेकानंदांचा सांगितला जातो की एका अमेरिकन स्त्रीने स्वामींना आपल्या घरामध्ये राहण्याची विनंती केली. स्वामी अत्यंत तजेलदार, तेजपुंज, तडफदार असे व्यक्तिमत्व, आणि ही अमेरिकन स्त्री देखील अत्यंत सुंदर होती, सुस्वरूप होती. हिने एकदा काय धारिष्ट करावं, तर हिने स्वामी विवेकानंदांशी अंगसंग मागितला, शरीर सुख मागितलं. स्वामी विवेकानंदांनी तिच्याकडे सहज वळून तिला विचारलं की तुला हे का हवंय? तर यावरती ती म्हणाली की मला आपल्यापासून आपल्यासारखा सुंदर पुत्र हवाय. यावरती स्वामी विवेकानंद हात जोडून तिच्या समोर म्हणतायत, मग यासाठी हे सगळं करायची काय गरज आहे? आजपासून मी तुझा पुत्र, तू मला आई समान आहेस. असं म्हणून स्वामी विवेकानंदांनी, या आत्मज्ञानी संताने किती सुरेख पद्धतीने या जगामध्ये राहत असताना या आत्मज्ञानाच्या भूमिकेला कसं घट्ट धरून राहावं, या गुणातीत अशा स्थितीमध्ये साधकाने कसं राहावं, याचं एक जणू काही आदर्शवत उदाहरण आपल्या समोर ठेवलं. सज्जनो, संतांच्या समोर देखील अनेक प्रलोभनं आली. एक स्त्री प्रलोभन झालं, कोणाच्या समोर पैसा आला, कोणाच्या समोर आणखीन काही आमिषं आली लौकिकाची, पण या सगळ्यांमधून ही संत सहजतेने तरुण गेली. याचं कारण त्यांनी निरंतर या आत्मज्ञानाच्या भूमिकेला घट्ट धरून ठेवलं. आणि या आत्मचक्षूंच्या आधाराने जेव्हा तुम्ही या सृष्टीकडे पाहता, तेव्हा दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा, हे जे आपण एका श्लोकामध्ये सज्जनाचं वर्णन ऐकलं, त्यांना स्वतःच्या देह सुखासाठी या दुराशेपायी काही करावंसच वाटत नाही. ती कधी दैन्यताच त्यांच्यामध्ये येत नाही. बघा, मनुष्य दैन्य कधी होतो? जेव्हा त्याला जगाकडून काहीतरी हवंय, आणि त्यामुळे ती दैन्यता त्याच्यात येते. पण या चर्मचक्षूंच्या आधाराने ज्या वस्तू या देहबुद्धीला वाढवतात, आकर्षित करतात, या वस्तू या संतांच्या ठाई राहतच नाहीत, कारण या आत्मचक्षूंची कृपा आहे. श्री महाराज म्हणायचे, डोळे उघडे ठेवून जग नाहीसं होईल तर ते केवळ नामाने होईल. हे या
चर्मचक्षूंचं एक प्रकारे विसर्जन आहे. जे सुखदास नावाचे संत होते, ज्यांनी आपले दोन्ही डोळे फोडून घेतले. हे 2 डोळे फोडून घेणं प्रतिकात्मक आहे. आत्मज्ञान झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे चर्मचक्षूचे डोळे हे फुटलेलेच असतात. त्यांना या जगाकडून कशाची अभिलाषाच नाही. त्यामुळं दिसत असतानाही न दिसण्यासारखी ही स्थिती आहे. समोर असलेले सर्व भास हे जसे स्वप्नवत असतात आणि जसं स्वप्न हे झोपेमध्ये पडतं, पण ते स्वप्न झोपेतून जागृत झाल्यानंतर केवळ स्मृतीमध्ये कुठेतरी लवलेश त्याचा राहतो, त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या अवस्थेत हे सगळं जग स्वप्नवत आहे. आणि त्या स्वप्नवत असलेल्या स्थितीमध्ये हा आत्मज्ञानी जागा झालेला असतो. आणि जागा झाल्यामुळं ते स्वप्न लवलेश रूपाने तो पाहतो, पण त्या स्वप्नाचं मिथ्यत्व त्याला पटल्यामुळं त्या स्वप्नाशी तो लिप्त होत नाही, आसक्त होत नाही. सज्जनो, हे आहे जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. ही ओळ समजायला अत्यंत अवघड आहे. समर्थ म्हणतायत भवा भक्षिता. हे आत्मज्ञान काय करतं, या भवरोगाला खायला लागतं. जसं एखादा हिंस्त्र श्वापद एखाद्या श्वापदावरती किंवा एखाद्या पशुवरती तुटून पडतं आणि तो पशु त्या वाघ सिंहाच्या जबड्यातून सुटण्याचा खूप प्रयत्न करतो, पण तो केविलवाणा प्रयत्न असतो. त्या वाघाला, त्या सिंहाला त्याच्यापासून या पशुला वाचवणं जसं अशक्य आहे, अवघड आहे, त्याप्रमाणे आत्मज्ञान झाल्यानंतर हे जे दृश्य जग आहे, ज्याला आपण भव म्हणतो, भव याचा अर्थ महादेव, हे महादेव रूपी असलेल्या या समष्टीच्या अहंकारामुळं जे हे विश्व प्रतिभासित होतं, ज्याची खरं लौकिक दृष्टीने कुठलीही सत्य अशी अवस्था नाही, तो केवळ भास आहे. पण असा भास असूनही जो आम्ही सत्य मानून बसलेलो आहोत. पण काय होती गंमत, असं हे आत्मज्ञान होता क्षणी हे भव अर्थात हा अहंकार तुटतो आणि त्या अहंकार तुटल्यामुळं हे विश्व सगळं विसर्जित होऊन जातं आणि राहतं ते केवळ एक निरभ्र व्योम, आकाश, हे चिदाकाश. आणि त्याच्या पुढे कितीही वेळेला थोडं तरी मग माझं घर तरी राहू द्या, मग माझं हे तरी राहू द्या, माझं तेवढं तरी राहू द्या, असं म्हणून आपण काही जरी दृश्यातलं वाचवायचा प्रयत्न केला. बघा, मुळात जो वाचवायचा प्रयत्न करतो तो आत्मज्ञानी नाहीच. ही फार सुंदर व्याख्या आहे. श्री महाराज घरावरती तुळशीपत्र ठेवतात निशंकपणे. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. ही निशंक माझ्या समर्थांची अवस्था आहे. बघा, साधक आणि सिद्धामध्ये हाच फरक आहे. जर तुम्ही समर्थांचे साधकाचे गुणधर्म ऐकाल आणि सिद्धाचे गुणधर्म ऐकाल तर बहुतांश गुणधर्म सारखे आहेत, पण साधक हा नेहमी संशयामध्ये असतो, तर सिद्ध हा संशयातीत असतो. तो संशयाच्या पलीकडे असतो, त्याच्या मनामध्ये कुठलीही शंका नसते. त्यामुळे साधक हा काहीतरी वाचवायचा प्रयत्न करेल. माझं घर तरी वाचेल, माझा पैसा तरी वाचेल, माझं ही अभिलाषा ही भवला सांभाळण्यासारखी आहे. आणि हे तोपर्यंतच मनुष्य सांभाळण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत हे ज्ञानचक्षु उघडत नाहीत. ज्या क्षणी हे ज्ञानचक्षु उघडतात त्यासरशी काय होतं, संसार सुटतो का, घरदार सुटतं का, पैसा अडका सुटतो का, मुलं बाळ सुटतात का, काय होतं. भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना म्हणजे हे स्वप्नवत आहे, म्हणजे विरून जातं, म्हणजे काय होतं. हे सगळे सज्जनो तुम्ही विचार करून आपल्या अंतरंगामध्ये अनुभव घ्या. हा संसार म्हणजे काय आहे. 4 भिंती सगळ्यांच्या तशाच आहेत, ते स्त्री पुरुष आहेत, तीच मुलं बाळं आहेत. मग ह्यांना अस्तित्व कुठं आहे, माझ्या अंतःकरणामध्ये आहे, हे माझं आहे या भूमिकेमध्ये. भवाभक्षिता म्हणजे काय होतं, हे मी आणि माझं या दोऱ्या कापल्या जातात. वस्तू तिथंच आहे, घर तेच आहे, ती स्त्री, तीच मुलं बाळ, तोच पैसा, तोच लौकिक, सगळं काही तेच आहे. पण याच्याशी निसंग राहण्याची कला म्हणजे आत्मज्ञान आहे. भवाभक्षिता रक्षिता रक्षवेना. असेल तर असू दे, नसेल तर नसू दे, ही मनाची स्वाभाविक स्थिती म्हणजे आत्मज्ञान. यासाठी काही सोडावं लागत नाही.
महाराजांनी घरावरती तुळशी पत्र ठेवलं, याच्या मागचं तत्व समजून ज्याला येतं त्याला हे आत्मज्ञान म्हणजे काय कळतं. भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. आपण जर महाराजांच्या जागी असतो तर म्हणाला असतो की थांबा, मला एक 4-5 गोष्टी घेऊन घेऊ द्या, मग तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. या 4-5 गोष्टींमध्ये देखील हा तंतू अडकून राहणं हा सज्जनो साधकाचा स्वभाव आहे. इथं महाराज आहे त्या वस्त्रानिशी बाहेर पडले, किंबहुना बाहेर पडताना देखील त्यांना माहीत नव्हतं की आपल्याला असं काही करायचंय. जेव्हा आई म्हणाली, अरे गणू आपण आता इतक्या महिन्यांनी परत येऊ, घराचं काय होणार. घराच्या बाहेर पडल्यानंतर आई असं म्हणतीये. महाराज म्हणाले, अगं आई तू म्हणतीस ते बरोबर आहे, मी तुझी काळजीच मिटवून टाकतो. चिंतूबुवांना लगेच हातावरून पाणी सोडायला सांगितलं, तुळशीचं एक खोड उपटलं आणि घरावरती ठेवलं आणि म्हणाले, अरे माझ्यासमोरच सगळं लुटून न्या बाबांनो, म्हणजे माझ्या आईला काळजी तरी राहणार नाही. सज्जनो, हे भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना, हे या ब्रह्मचैतन्याचं स्वरूप मला इथं दिसतं. जीवनामध्ये कुठलीही गोष्ट आपल्या जवळ नसतानाही आनंदित राहण्याची कला म्हणजे भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. गेलेल्या कुठल्याही गोष्टीच्या बद्दल दुःख न बाळगणं म्हणजे ही स्थिती आहे. आपल्याला काहीतरी मिळेल या भूमिकेमध्ये दैन्यवाणेपणे त्या स्थितीमध्ये जाणं म्हणजे ही देहबुद्धी आहे. मला काहीच नको, मी जसा आहे तसा आनंदी आहे, ही अवस्था म्हणजे भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. आपण म्हणाला हो पण हे सगळं अवघड आहे, पण हे असंच करून साधायचं तरी काय. श्री महाराजांना एकदा त्यांच्या एका पंढरपूरच्या मित्रत्वात असलेल्या साधकाने विचारलं, अरे गणू तू एवढा वैराग्यशील संत झालास, साधू झालास, मिळवलं काय, काय प्राप्त झालं बाबा तुला एवढं साधू होऊन. यावरती महाराज म्हणाले, अरे दारू पिणारा माणूस असतो ना त्यालाही असंच वाटतं. न दारू पिणाऱ्या माणसाला तो हाच प्रश्न विचारतो, काय बाबा प्राप्त केलं. अरे पी आमच्याबरोबर 4 घोट तू देखील. पण हे जसं तो भ्रमामध्ये बडबडत असतो ना तसे सांसारिक मंडळी असतात म्हणाले. मग महाराजांनी काय प्राप्त केलं बरं या आत्मज्ञानाच्या आधाराने, ज्यासाठी त्यांनी एवढा त्याग केला. हे सगळं या संतांनी प्राप्त करून त्यांना काय पद प्राप्त झालं. क्षयातीत तो अक्षय मोक्ष देतो. बघा जगामध्ये ज्याला विवेक नावाची गोष्ट प्राप्त झाली आणि ज्याला कळालं की मला फक्त सार घ्यायचंय आणि ते सार असं असलं पाहिजे जे कधी घटणार नाही, जे कधी संपणार नाही, जे कितीही वाटलं तरी तेवढंच राहील, अशी गोष्ट मला द्या. बाकी या जगामध्ये ज्याला वृद्धी आहे, ज्याला क्षय आहे, हे सगळं असार आहे. आणि जी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर ही ध्रुव ताऱ्यासारखी अढळ होते, ती गोष्ट मला आपण द्या. आणि ती गोष्ट आत्मज्ञानाने प्राप्त होते. क्षयातीत तो अक्षय मोक्ष देतो. मोक्ष नावाची एकच अक्षय अशी गोष्ट आहे जिला कधीच क्षय होत नाही. आणि ती क्षयच्या पलीकडे असलेलं आत्मज्ञान प्राप्त झालं की जीवाला अक्षय मोक्ष प्राप्त होतो. अक्षय मुक्त मनाची अशी स्थिती जिथं त्याला कशाचीच काळजी नाही, संपूर्ण निस्संदेह निर्भय असं त्याचं मन आहे. अशा निर्भय मनाच्या साधूचं हे वर्णन आहे. क्षयातीत तो अक्षय मोक्ष देतो. पण तरी देखील आपण म्हणाला हो, जरी तो साधू मोक्ष प्राप्त करून बसला तरी त्याला शेवटी देह आहेच ना. मग या देहाच्या आधाराने जगताना या देहाची काळजी नको का घ्यायला. भगवद्गीता देखील म्हणते ना की हे देह हे सगळ्या साधनेला प्राप्त करण्याचं माध्यम आहे. मग या देहाची काळजी नको का घ्यायला. देहाला व्यवस्थित पालन पोषण नको का करायला, त्याचं भूक नको का भागवायला. आत्मज्ञानी संत कशाच्याच बद्दल आसक्त नाही, लिप्त नाही, कशाचीच काळजी नाही, भविष्याची चिंता नाही, भूतकाळाची भीती नाही, काहीच नाही. बस तो आहे असा आहे, तो या क्षणामध्ये आहे. मग अशा या साधकाला कोण सांभाळतं. समर्थ म्हणतात हा आत्मज्ञानाचा सूर्यच त्याला सांभाळतो. दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. अशा या दया दक्ष रूपी या आत्मस्वरूपालाच त्या देहाची काळजी घ्यावी लागते. बघा किती सुंदर आहे. आम्ही आत्मस्वरूपाकडे पाठ करतो आणि देहाला सन्मुख राहून देहाला सांभाळण्याचा प्रयत्न करतो, जो कधीच आम्हाला जमत नाही. पण एकदा का या देहाकडे पाठ केली आणि आत्मस्वरूपाशी सन्मुख राहिलो, आता जे व्हायचं ते होऊ दे,
जे होईल ते होईल या भूमिकेमध्ये राहिलो की त्या आत्मस्वरूपाला काळजी लागते. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळी कायसे नाही. माझे नाथ म्हणतात आणि माझे माऊली देखील पसायदानामध्ये हेच म्हणतात ना की विशेषी लोकी ये. हे ग्रंथाच्या आधाराने जगणारे जे संत आहेत अशा लोकांचा तू विशेष सांभाळ करतो. ज्यांना या आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे असे हे संत सज्जन हो, हे या आत्मस्वरूपाकडून सांभाळले जातात. त्यांना योग्य वेळेला जेवढं पाहिजे तेवढं अन्न मिळतं, पाणी मिळतं, या देहाला जेवढा विश्राम पाहिजे तेवढा मिळतो. परंतु त्यांना याची कशाचीच पर्वा नाही, कशाची शंका नाही. आणि हो, हे सांसारिकाला देखील शक्य आहे. आपण आपल्या जीवनातली काळजी एकदा सोडली, अहंकार एकदा सोडला की ही निर्भयता पदोपदी आपल्याला अनुभवायला येते. हेच संतांचं आपल्याला सांगणं. असं हे आत्मज्ञानाचं वैभव समर्थ गात आहेत. सज्जनो, यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.